आदरणीय यशवंतराव केळकरांच्या जन्मशताब्दीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एका अर्थाने यशवंतराव केळकरांचा स्मृती दिन। 38 वर्ष झाली। 6 आणि 7 डिसेंबरच्या रात्री यशवंतरावांनी शेवटचा श्वास घेतला। 87ला माझी घोषणा राजस्थान प्रदेश संघटन मंत्री म्हणून झाली आणि 6चीच रात्रीची ट्रेन होती, म्हणून मी यशवंतरावांचं संध्याकाळी दर्शन घेतलं 6 तारखेला डिसेंबरला आणि मी जयपूरकडे गेलो। मोबाईल वगैरे काही नव्हते। सवाई माधोपूरला उतरून जयपूर कार्यालयामध्ये पोहोचेपर्यंत तिथले कार्यालय व्यवस्थापक बाबूरावांनी सांगितलं की तुमच्याकरता मेसेज आहे, यशवंतराव गेले। त्यामुळे एका अर्थाने आज त्यांच्या स्मरणाचा दिवस आणि आपण सगळेच जण एका अर्थाने त्यांच्या पवित्र स्मृतीला एका अर्थाने वंदन करण्याकरता आणि त्यातलं काही आपल्यामध्ये येऊ शकेल का याचा प्रयत्न करणारे आपण सगळेजण कार्यकर्ते आहोत। आज या कार्यक्रमामध्ये आदरणीय अरुण कुमारजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। तेही आपल्याला एकूण देशभरातली परिस्थिती, आव्हानं आणि आपली भूमिका असं मार्गदर्शन करतील। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संघाची शताब्दी चालू आहे आणि पंचपरिवर्तन या विषयामध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक स्तरावर फार मोठी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून संघाची आहे आणि त्यामुळे आपले आदरणीय प्रांत प्रचारक विपिनजी या विषयामध्ये आपल्याला माहिती देतील। केवळ ही माहिती असं नाही, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण त्या माहितीनंतर आपण जेव्हा विद्यार्थी म्हणून काम करत होतो तेव्हा जी भागशः रचना होती त्यात थोडा बदल केलाय। त्या रचनेप्रमाणे आपण बसणार आहोत आणि विपिनजींच्या मांडणीनंतर यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो यावरही आपण चर्चा करू। नुकतंच विद्यार्थी परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन झालं डेहराडूनमध्ये, 71वे राष्ट्रीय अधिवेशन, आणि त्यामुळे स्वाभाविकपणाने त्या अधिवेशनातल्या काही गोष्टी, माहिती आजच्या विद्यार्थी परिषदेबाबत आपल्या सगळ्यांना सांगावे असंही माझ्या मनामध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यावेळेला विद्यार्थी परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात जास्त सदस्यता ही झालेली आहे आणि ती आहे 76,98,448 ही संख्या आज आपण पूर्ण केलेली आहे। बाकी राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महामंत्री प्रतिवेदन होतं, आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतलेला आहे। त्या महामंत्री प्रतिवेदनाप्रमाणे आज देशभरामध्ये 4195 शाखा, 4540 संपर्क शाखा, 5339 विस्तार केंद्र आणि 5636 महाविद्यालय शाखा, कॉलेज युनिट्स, अशी एकूण विद्यार्थी परिषदेची आजची ताकद किंवा स्प्रेड ज्याला म्हणता येईल तो आज आहे। आपल्या सगळ्या जणांनाच नेहमीच उत्सुकता राहते ती विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांची, कारण विद्यार्थी परिषदेमध्ये सदस्य प्रवाही आहेत, पण त्या प्रवाही सदस्यांचं स्थिर संघटन जर करायचं असेल तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो पूर्णवेळ आहे। आणि त्यामुळे ह्या राष्ट्रीय अधिवेशनामध्येच जी पूर्णवेळांची संख्या फायनल झाली आणि त्याची घोषणा होत नाही पण बैठकीमध्ये जी मांडली जातात त्यामध्ये आज 1036 पूर्णवेळ कार्यकर्ते देशभरामध्ये काम करतात आणि त्यामध्ये 87 या विद्यार्थिनी काम करतात, 87। त्याचबरोबरीने विद्यार्थी परिषदेमध्ये नेहमीच नॉर्थ ईस्ट, पूर्वोत्तर क्षेत्र हा आपला सगळ्यांचाच खूप भावनेचा विषय राहिला आहे आणि त्यामुळे आज रोजी पूर्वांचलामध्ये 84 पूर्णवेळ कार्यकर्ते आज काम करतात आणि त्यातल्या 8 विद्यार्थिनी आहेत। आणि या 84 मध्ये सुद्धा जर महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर पूर्वांचलाच्या बाहेरनं जाऊन तिथे काम करणारे हे केवळ 12 जण आहेत।
बाकी 72 जण हे त्या राज्यातनं निघालेले पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ही पण एक खूप मनाला समाधान आणि आनंद देणारी गोष्ट या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये घोषित झाली. नॉर्थ ईस्टचा जर पुन्हा एकदा उल्लेख करायचा झाला तर 2,50,000 2.5 लाख सदस्यता झाली नॉर्थ ईस्टमध्ये. मिझोराम, नागालँड जे आत्तापर्यंत आपल्याकडे सगळ्यात कठीण जिल्हे कठीण राज्य मानली गेली, तिथे काम सुरू झालं. नागालँडमध्ये पहिला लोकल स्थानिक पूर्णवेळ कार्यकर्ता जूनच्या अभ्यास वर्गामध्ये निघाला. देशभरामध्ये यावर्षी सगळ्या प्रांतांचे जे वर्ग झाले त्या प्रांतांच्या अभ्यास वर्गामध्ये 11,000+ एवढे कार्यकर्ते प्रशिक्षित झाले सगळ्या देशभरामधल्या प्रांत अभ्यास वर्गामध्ये. त्यामुळे एका अर्थाने ही काही स्थिती आज देशभरामधल्या कामाची आहे. एका गोष्टीचा अजून उल्लेख करायला असा वाटतो तो म्हणजे विद्यार्थी परिषदेने गेल्या काही वर्षामध्ये परिषदेच्या कामांचे विविध आयाम हे उत्पन्न केलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्षमपणाने हे आयाम चाललेत. म्हणजे मग त्या आयामांचा विचार केला तर थिंक इंडिया, IIM, IIT, NLU यासारख्या नॅशनल इम्पॉर्टन्सच्या संस्थांमध्ये काम करण्याकरता थिंक इंडिया आहे. आयुर्वेदामध्ये काम करण्याकरता जिज्ञासा आहे. मेडे व्हिजन, मेडिकल अँड डेंटल. ॲलोपॅथीमध्ये आपलं काम मी विद्यार्थी असताना खूप कमी होतं, पण मेडे व्हिजनच्या माध्यमातून ॲलोपॅथीमधलं मेडिकल आणि ॲलोपॅथी डेंटिस्ट्री या 2 विषयांकरता एक विशिष्ट वेगळा आयाम आपण सुरू केला. फार्मा व्हिजन, फार्मसी स्टुडंट्स, ॲग्री व्हिजन, ॲग्रिकल्चरल स्टुडंट्स, रिसर्च स्कॉलर्स, सगळ्या विषयांमध्ये संशोधन करणारे, PhD करणारे, पोस्टडॉक करणारे, त्यांच्याकरता शोध कार्य या प्रकारचा आयाम आपण सुरू केला. आपण सगळ्यांना डिपेक्स माहिती आहेत आणि आपण नेहमी म्हणत आलो की डिपेक्समधनं विद्यार्थ्यांनी एंटरप्रेन्युअर्स व्हावं याकरता सुद्धा विद्यार्थी परिषदेने आज सगळ्या देशभरामध्ये आविष्कार या प्रकारचा आयाम सुरू केला आणि त्या माध्यमातून कन्सेप्ट टू फायनल मॉडेल या प्रकारच्या गोष्टी आज आपण त्या माध्यमातून करतो. स्कूली विद्यार्थी 2 स्कूल्स आहेत, वेगवेगळी प्रेस्टिजियस रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत, त्याकरता आपण स्टुडोमेट्रिक्स या प्रकारचं एक वेगळं काम त्याला आपण ॲफिलिएट करतो सगळ्यांबरोबर. गेल्या काही वर्षांमध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या टोटल विद्यार्थी संख्येच्या 40% पोहोचली. त्याकरताही वेगळं लक्ष देण्याकरता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कार्य इंडिजिनियस या नावाने आपण काम सुरू केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की असे वेगवेगळ्या प्रकारचे आयाम आपण सुरू केले. प्रत्येक महाविद्यालयामध्ये 4 गतिविधी नक्की व्हाव्यात. मग त्यामध्ये SFS, स्टुडंट्स फॉर सेवा, कारण सेवा हा एक विद्यार्थ्याचा स्वाभाविक भाव असतो. स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट, आपण सगळ्या जणांना माहिती आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दिशेने काम करणारा आपला फोरम त्याच्या ॲक्टिव्हिटी गतिविधी प्रत्येक महाविद्यालयात सुरू व्हाव्यात म्हणून SFD, खेलो भारत, स्पोर्ट्स ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत खूप कमी होतो, आणि राष्ट्रीय कला मंच. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला, मग त्या परफॉर्मिंग आर्ट्स असतील, काही परफॉर्मिंग नाही आहेत, चित्र आहे, रांगोळी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कला. त्यामुळे अशा अनेक गतिविधी आणि आयामांच्या माध्यमातून एका अर्थाने आज विद्यार्थी परिषदेचं काम उभं राहिलं आहे. सेंट्रल सेक्रेटेरिएट हाही आपण नवीन आयाम सुरू केला. तसं म्हटलं तर आयाम म्हणता येणार नाही, ते कार्य आहे. म्हणजे गॅट्स ज्या वेळेला आलं त्यावेळेला विद्यार्थी परिषद ही पहिली संघटना होती की ज्यांनी त्याला विरोध करणारा प्रस्ताव केला. त्या प्रस्तावाची कॉपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सेंट्रल सेक्रेटरीला पाठवा रिक्वेस्ट, 20 मिनिटाच्या आत तिची कॉपी तुमच्याकडे येईल. इट्स न्यू फॉर ABVP बट इट्स अ फॅक्ट. आणि त्यामुळे सेंट्रल सेक्रेटरिएट यासारखे खूप महत्त्वाचं काम आपण सुरू केलं, ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे आर्काइव्ज, आणि केवळ आर्काइव्ज नाही, त्या आर्काइव्जवरनं पुढे काही त्याला रिसर्च बेस देता येईल का,
म्हणजे आजपर्यंत राष्ट्रीय अधिवेशनातल्या प्रत्येक प्रस्तावाचं डॉक्युमेंट, एक पुस्तक इंटरनल सर्क्युलेशन करता आपण प्रसिद्ध केलं, ज्यातनं वेगवेगळ्या वेळची परिस्थिती आणि त्याला ABVPनी कसं रिस्पॉन्ड केलं याच्या प्रकारचं एक रिसर्च काम आत्ता चाललं आहे. आजपर्यंत विद्यार्थी परिषदेने आपल्या अधिवेशनामध्ये जी गीतं म्हटली, ती गीतं, त्याचा अर्थ, त्याचा भाव आणि त्या दृष्टीने अभाविपची गीतं याचं पुस्तक शिमल्याची जी इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथल्या कामाच्या माध्यमातून ते पुस्तक येणाऱ्या काळामध्ये प्रकाशित होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज सुरू आहेत आणि त्यामुळे सेंट्रल सेक्रेटरिएट, सोशल मीडिया, त्याच्याकरता वेगळी रचना, या सगळ्याकरता आपल्याला माहिती आहे मुंबई देशाची राजधानी असल्यामुळे स्वाभाविकपणाने मुंबईमध्ये कार्यालयाची आवश्यकता होती. 3 मार्बल आर्टचं महत्त्व आपण जाणतो, पण आपल्या सगळ्यांना एक खूप आनंदाची गोष्ट आपल्याला सांगावीशी मला वाटते. विद्यार्थी निधी त्या प्रक्रियेमध्ये आहे आणि येणाऱ्या काही दिवसात, काही आठवड्यामध्येच मार्बल आर्चपासून अत्यंत जवळ सिटी लाईट क्षेत्रामध्ये एक नवीन कार्यालय विद्यार्थी निधी घेऊ इच्छित आहे, घेण्याचं नक्की झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचं निमंत्रण येईल, आपण जरूर त्या कार्यालयाला भेट द्यावी, ही सुद्धा माझी एक विनंती आहे. शेवटी मनामध्ये असं येतं की विद्यार्थी परिषदेचं जे काम आपण आपल्या वेळेला बघितलं त्याच पद्धतीने, त्याच स्पिरिटने काम करण्याचा प्रयत्न आजची विद्यार्थी परिषद करते आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्याचा प्रत्यय आपण आपापल्या ठिकाणी, आपापल्या प्रांताच्या अधिवेशनामध्ये जाऊन जरूर घ्यावा. आणि मला खात्री आहे तुम्ही निराश नाही होणार. तेच स्पिरिट, तीच ताकद आजच्या काळामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जपून ठेवलेली आहे. विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये यशवंतरावांचं जे योगदान आहे ते मी सांगण्याची आवश्यकता नाही. देशभरामधल्या अनेक विद्यार्थ्यांना एकत्र करणं, त्यांना राष्ट्रप्रेम शिकवणं आणि केवळ विद्यार्थी काळामधल्या 4-5 वर्षच फक्त काम करा असं नाही, तर हे काम आयुष्यभर करण्याचं काम आहे. अशा प्रकारचा चिरस्थायी संस्कार त्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना आयुष्यभराकरता कुठे ना कुठेतरी सक्रिय ठेवण्याची एक विशिष्ट जबाबदारी त्यावेळेला यशवंतरावांनी घेतली. आणि आज आपल्याला असं लक्षात येतं की यशवंतरावांचा परिसस्पर्श प्रत्यक्ष लाभलेले. आणि मगाशी म्हटलं यशवंतरावला जाऊन 38 वर्ष झाली आणि त्यामुळे असे हजारो कार्यकर्ते आहेत आजचे ज्यांनी यशवंतरावांना प्रत्यक्ष बघितलं नाही. कदाचित तुम्हाला जेव्हा ते बघतात तेव्हा त्या माध्यमातनं यशवंतराव कसे असतील अशी एक प्रतिमा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत असते. अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष यशवंतरावांना पाहिलेल्या हजारो कार्यकर्ते आज राष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यप्रवण आहेत. हे खरं म्हणजे यशवंतरावांची ताकद आणि यशवंतरावांची दृष्टी आपल्याला दाखवून देते. म्हणजे अगदी आज याच्यानंतर संगीता आणि सुरेश चव्हाणके या दोघांचं मनोगत होणार आहे. कोण आहेत हे? हे अशाच प्रकारे कुठेतरी यशवंतरावांच्या परिस्पर्शाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवून आजही देशाकरता काम करतायत. वेगळ्या प्रकारे त्यांचं मनोगत आहे आणि हे 2 आज मंचावरनं मनोगत मांडतायत. असे शेकडो लोक ह्या व्यासपीठाच्या समोर बसलेल्यामध्ये आहेत, आपल्याला कल्पना आहे. पण त्यापैकी या दोघांना आपण म्हटलं यावेळेला तुम्ही या. अनेक जण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये काम करतायत. म्हणजे आमचे ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन, आज त्यांनी जिल्ह्याचं रुग्णालय ज्या प्रकारे परिवर्तित केलं आहे आपल्याला लक्षात येणार नाही, पण ते काम ते करतात. कारण ते असं म्हणतात की ह्याचं कुठेतरी श्रेय मला विद्यार्थी परिषदेला द्यायला हवं. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अगदी कोणीतरी आपला कार्यकर्ता आपल्या शेजारचा रस्ता महानगरपालिका नीट करत नाही म्हणून सतत फॉलोअप करून तो रस्ता नीट करवून घेतो, असे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यशवंतरावांनी 1985-86 या त्यांच्या षष्ठ्यब्दीच्या निमित्ताने जे आश्वासन समाजाला अभाविपच्या मदतीने दिलं की देशातल्या प्रत्येक क्षेत्राला नेतृत्व देतील अशा प्रकारची विद्यार्थ्यांना घडवणं, नेता घडवणं हे विद्यार्थी परिषदेचं काम आहे. मला असं वाटतं ही सगळी उदाहरणं आहेत. आणि अगदी आज सुद्धा संजय पाचपोर मग ते सहकार भारतीमध्ये काम करतायत, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. रघुनंदनजी विद्याभारतीचं मोठं काम करतायत, ते विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. अशा अनेक लोकांची नावं आपल्याला घेता येतील.
आणि त्यामुळे कधी कधी असं वाटतं की यशवंतरावांनी जी कमिटमेंट समाजाला अभाविपच्या वतीने जी दिली ती आजही आपण बऱ्या प्रमाणात करतोय. लेस इज डन, वास्ट हॅज टू बी डन, ही गोष्ट मान्य आहे, पण तरीसुद्धा आपण करतोय. आणि केवळ नेतृत्व नाही तर आणखीन एका मुद्द्याचा उल्लेख मला करावासा वाटतो, तो म्हणजे ज्या प्रकारे समाजाला वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व देण्याचं काम आपण करतो त्याचप्रमाणे राष्ट्र सर्वप्रथम ही भावना असणारा, जे जे काम देशाकरता चांगलं आहे ते अभाविपचं असो, संघाचं असो, नाहीतर कोणाचंही असो, बॅनर कुठला आहे याचा विचार न करता जमेल ती शक्य ती सगळी मदत करण्याची भावना असणारा, आपापल्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारा असा जो विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा लसावी जो गुणांचा आहे, अशा गुणांनी युक्त असे लाखो कार्यकर्ते प्रत्येक शाखेमधनं समाजामध्ये जे वितरित झाले, ती एका अर्थाने ग्राउंडवरची ताकद आहे की जी अशा प्रकारच्या कुठल्याही चांगल्या गोष्टीला खूप चांगला प्रतिसाद खालून देते. आणि समाजाचं नेतृत्व तर आपण करतोच, राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, पण मी अगदी नम्रपणाने पण दाव्याने असं सांगू इच्छितो की जितकं नेतृत्व राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त नेतृत्व अभावीपणी समाज, अर्थ, धर्म वेगवेगळ्या विषयांना दिलेला आहे. NGOच्या माध्यमातून आपण काम करतायत. त्यांच्यावरचा फोकस कमी असेल पण त्यांचं काम कमी महत्त्वाचं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या एकत्रीकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा यशवंतरावांचं स्मरण करावं. विपिनजी आपल्याला ज्या पंचपरिवर्तनाबद्दल सांगतील तिथे आपल्याला कुठे जोडून घेता येईल का याचा विचार करावा. आदरणीय अरुण कुमारजी आपल्यासमोर जो एक देशाचा विस्तृत पट आणि त्यामध्ये आपली भूमिका आणि जबाबदारी हा विषय मांडतील, त्याला आपल्याला कुठे अलाइन करता येईल का, या सगळ्या प्रकारचा विचार आजच्या दिवसभरामध्ये करू. आणि जिथे कुठे आहोत तिथे कार्यरत राहू, जिथे कुठे आहोत तोपर्यंत एकमेकांशी बोलत राहू, जिथे कुठे आहोत तिथे एकमेकांना सांभाळत राहू आणि सगळेजण मिळून ह्या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत राहू. एवढं बोलतो, एवढं आग्रहाचं निवेदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.